कोरोचीत दिवा काढण्याची 300 वर्षाची परंपरा कायम. यंदा मान्सून शेतीपूरक. कोरोची येथे बेंदूर सणादिवशी दिवा काढण्याची 300 वर्षाची परंपरा कायम असून यंदा मान्सून शेतीपूरक असल्याचे पोलीस पाटील सावकार हेगडे यांनी सांगितले. कोरोची गावामध्ये गेले 300 वर्षे परंपरा असलेले बेंदूर सणादिवशी पहाटे गावचे पोलीस पाटील सावकार हेगडे यांच्या घरातून दिवा विधिवत पूजा करून त्यांच्या घरापासून ग्रामपंचायतपर्यंत मिरवणूक काढली जाते. ग्रामपंचायत समोर असलेल्या भिनेईच्या झेंडाखाली मागील वर्षी दफन केलेला दिवा काढला जातो व यावर्षी विधिवत पूजा केलेला दिवा त्या ठिकाणी दफन केला जातो आणि यंदाच्या वर्षी पाऊसकाळ किती असतो हे सांगितले जाते. या परंपरेमध्ये सर्व समाजातील 12 बलुतेदार व्यक्ती असतात. या सर्वांच्या उपस्थितीत दिवापूजन व दिवा काढणे आणि मेघराजाला आमंत्रित करणे परंपरा असते. अशी परंपरागत दिवा काढल्यानंतर यावर्षी पाऊसमान शेतीपूरक असल्याचे पोलीस पाटील सावकार हेगडे व ज्योतिषाचार्य डॉक्टर दादासो बुरव यांनी सांगितले. तो 12 बलुतेदारांना मानाचा विडा देण्यात आला आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी मानाचे सचिन चौगुले, सुरेश परीट, कोतवाल अवधूत रानभरे, कामराज लोहार, अमित काकडे, राजेंद्र सुतार, दिलीप साळुंखे, संभाजी कदम, अनिकेत गुरव, शंकर गुरव, माणिक लाटकर, श्रीधर पाटील, प्रतीक गुरव यांच्यासह 12 बलुतेदार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी अमित काकडे, कोरोची. कोरोची गावाची अखंड गाव असल्यापासून ही परंपरा चालू झालेली आहे. याच्यामध्ये 12 बलुतेदार येतात आणि 12 बलुतेदारांनी आपापलं काम करून या ठिकाणी कणकेचा दिवा ठेवला जातो. या ठिकाणी आपण हा कणकेचा दिवा गावगावदार पाटील सावकार पाटील साहेब यांच्या घरातून त्याचं पंचोपचार षोडशोपचार पूजन करतो. या मेघराजाला आपण अथांग या ठिकाणी आमंत्रित करण्याचा भाग करतो, आगमनादी कार्य करतो. त्या दिवामध्ये 4 वाती ठेवली जातात आणि त्या वाती दीप प्रज्वलित करून सुतार ह्या नावं ठेवला जातो. याच्यामध्ये राजा, त्यानंतर शेतकरी, त्यानंतर प्रधान आणि चोर असे या ठिकाणी नामकरण केलं जातं आणि त्याच्यामध्ये एक 10 मिनिटाचा कालावधी ठेवून या ठिकाणी कोण प्रज्वलित आहे, कोण तेजदार आहे ह्याच्यावरनं वर्षभराची ख्याती ठरते. ह्याच्यामध्ये ह्या वर्षीचा कालखंड जो आहे तो ह्याच्यामध्ये प्रधान आणि राजा आणि चोर हा जोरात आहे. शेतकरी आणि प्रधान जरा मध्यम प्रतीचा दाखवतो आहे. त्यामुळे ह्या कालावधीमध्ये थोडंसं यांचं जरा सुळसुळत राहण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षी जे आपण दिवा ठेवला होता त्या कालगणनेचा भाग प्रमाणाचा आधिपत्य जर पावसाचा भाग केला तर या ठिकाणी 80% पाऊस पडण्याचा भाग दर्शवतो की माती या ठिकाणी ओढली झालेली आहे. आपण बघून घेऊ शकता या ठिकाणी पाऊस काळ जो आहे तो 80% राहण्याचा भाग येऊ शकतो. शेतकरी सुखाव होण्याचा भाग या ठिकाणी येऊ शकतोय अशी या ठिकाणी आख्यायिका आहे.